हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये। आणि आज आम्ही बनवणार आहेत चॉकलेट, ते पण प्रोटीन वाला चॉकलेट, प्रोटीन डार्क चॉकलेट बनवणार आहोत, हो की नाही? हो। तुमचे मुलं ड्रायफ्रुट्स खात नसतील ना, तर सोपा मार्ग आहे चॉकलेट्स बनवून द्या, जेणेकरून ते आवडीने खातील। कारण मुलांना कितीही चॉकलेट दिलं तरी ते आवडीने खातातच। मग बाहेरचं चॉकलेट देण्यापेक्षा आपण घरीच बनवून देऊया ना चॉकलेट, हो की नाही? हो। तर चला मग दाखवते मी तुम्हाला आजची रेसिपी कशी बनवायची, प्रोटीन डार्क चॉकलेट। चला, प्रोटीन चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम ओले खजूर आणि 20 ग्रॅम मखाना घेतलेला आहे। आणि चॉकलेटचे कोटिंग देण्यासाठी डार्क कंपाऊंड चॉकलेट साधारण 100 ग्रॅम घेतलेला आहे। बरं मंडळी, तुम्हाला माहीत आहे का 50 ग्रॅम काजूमध्ये 9 ग्रॅम प्रोटीन तर 50 ग्रॅम बदाममध्ये 3 ग्रॅम प्रोटीन असते आणि 50 ग्रॅम खजूरमध्ये साधारण 0.2 ग्रॅम तर 20 ग्रॅम मखानामध्ये 94 कॅलरीज आणि 1 ग्रॅम प्रोटीन असते। मी एक कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी। ती हलकी गरम झाली की त्यामध्ये काजू आणि बदाम ड्राय रोस्ट करून घेते। हलके ते ड्राय रोस्ट झाल्यानंतर त्याला एका पात्रामध्ये मी काढते आणि त्यानंतर मी मखाना रोस्ट करून घेते। तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूप टाकून सुद्धा रोस्ट करू शकता, पण मी इथे ड्राय रोस्ट करते। मखाना सुद्धा आपला ड्राय रोस्ट झालेला आहे। आता मी मखाना आणि काजू बदाम यांना मिक्सर जारमध्ये मी पावडर करून घेते। बरं मंडळी, आपण रोज सकाळी मुलांना ड्रायफ्रुट्स खायला देतो आणि तेही दिवसातून एकदाच देतो। तसंच हे चॉकलेट सुद्धा मुलांना दिवसातून एकदाच द्यावं, सतत हे चॉकलेट देऊ नका, कारण हे प्रोटीन बार मुलांना पचायला खूप जड असते। आपण काजू बदाम आणि मखाना यांची पावडर तयार केल्यानंतर त्यामध्ये मी ओले खजूर टाकले आणि त्यांना परत मिक्स केलेलं आणि ओले खजूर त्यामध्ये बारीक झालेले आहेत आणि आपली पावडर तयार आहे। ती पावडर मी एका भांड्यामध्ये काढते आणि तुम्हाला असं वाटत असेल ही पावडर खूप ड्राय झालेली आहे, तर नाही, आपण जसं त्याला मळत जाऊ, गोळा करत जाऊ त्याचा, तसं तसं ते ओलसर त्याला पाणी सुटते। तुम्हाला ज्या आकाराचं चॉकलेट हवं आहे त्या आकाराच्या मोल्डमध्ये तुम्ही हे चॉकलेट बनवू शकता। तर माझ्या छोटीला मोदक मोल्डचं चॉकलेट हवं होतं, तर मी थोडंसं तिच्यासाठी मोदक मोल्डचं पण केलेलं आहे आणि काही मी शॉर्ट्स छोटे गोळे केलेले आहेत। तुम्हाला दाखवते, मी फिलअप करते आणि तुम्हाला दाखवते। हे सगळं फिलअप केल्यानंतर 10 ते 15 मिनिटं त्याला सेट होण्यासाठी ठेवावं। मी इथे 15 मिनिटांसाठी सेट करण्यासाठी ठेवलेला आहे आणि एकीकडे मी चॉकलेट मेल्ट करते, डार्क चॉकलेट कंपाऊंड। खालच्या भांड्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम करत आणि वरच्या पात्रामध्ये मी चॉकलेट मेल्ट करते। जोपर्यंत आपलं चॉकलेट शायनी होत नाही तोपर्यंत आपण त्याला सतत फिरवत राहावं। चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर त्याला एक शाईन टेक्स्चर येते। बघा चॉकलेट मेल्ट झालेला आहे आणि त्याला शाईन टेक्स्चर आलेला आहे
आता त्याला मी खाली नॉर्मल टेम्परेचरमध्ये होऊ देते आणि गोळे बनवलेले मी त्याला कोटिंग करते त्यामध्ये डीप करून. आणि अशाच प्रकारे मी सगळे चॉकलेट आपले सेट केलेले आहेत त्यांना मी डीप करून सगळे कोटिंग करून घेते. आणि हो, त्याला मी बाहेर नॉर्मल टेम्परेचरमध्ये सेट केलेलं आहे. आपण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून सेट करू शकतो, पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर चॉकलेटला मॉइश्चर पकडलं जातं आणि लवकर मेल्ट होतं. त्यामुळे मी याला नॉर्मल टेम्परेचरमध्ये ठेवूनच सेट केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता कसं मी त्याला कोटिंग करते. मी सगळे कोट केलेले आहे आणि याला मी नॉर्मल टेम्परेचरमध्ये ठेवते. नॉर्मल टेम्परेचरमध्ये जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 30 मिनिटं तरी लागतात. हे बघा आपले सेट झालेले आहे 30 मिनिटानंतर आणि इझिली निघालेले आहेत. मी ते चॉकलेट रॅप करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपले होममेड डार्क प्रोटीन चॉकलेट तयार झालेला आहे. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.